नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काशी निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. परतूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे सहकुटुंब बैलजोडीसह आमरण उपोषण. शेतात जाण्यासाठीचा रस्ता खुला करून देण्याची मागणी. तहसीलदारांच्या आदेशानंतरही मंडळ अधिकारी व तलाठींकडून दिरंगाईचा आरोप. जालना जिल्ह्यातील परतूर तहसील कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासह आणि बैलजोडीसह आमरण उपोषण सुरू करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय. परतूर तालुक्यातील कोरोगाव येथील नितीन शिंदे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. नितीन शिंदे यांची सुमारे 6 एकर शेती असून त्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या प्रकरणी तहसीलदारांनी तब्बल 2 महिन्यांपूर्वी शेतात जाण्याचा रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी अद्यापही आदेशाची अंमलबजावणी न केल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय. सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू असताना शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्यानं पेरणी खोळंबली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं अखेर नितीन शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह आणि बैलजोडीसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील आणि शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न तातडीनं निकाली काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. दादा, मग तुमचं नाव सांगा. कुठले तुम्ही, किती एकर शेती, काय? मी राहणार कोरेगावचा आहे. नाव नितीन मारुती शिंदे. मला जमीन 6 एकर आहे. मला शेतामध्ये जायला नाही का रस्ता नाही. तहसीलदारनं मला नाही का निकाल द्यायला 2 महिने होऊन गेले. मंडळ अधिकारी तलाठी नाही का टाळून करते आणि मग पुन्हा नाही का पेरण्या होऊन गेल्या नाही का समजा लोकांच्या शेजारी बाजाराच्या. आज मला रोजी जायला रस्ता नाही म्हणून मी उपोषण सह कुटुंब घेऊन गाडी वगैरे घेऊन नाही का इथे येऊन बसलोय परतूरमध्ये तहसीलदार पुढं. आता फक्त आम्ही इथं जे आता सहकुटुंब घेऊन आलोय की आम्हाला रस्ता किंवा खुला करून द्यावा. जेव्हा नंबर बांधताना पहिला रस्ता होता तो रस्ता आता सध्या अडवलेला आहे. आता ते रस्ता जर खुला केला तर आम्हाला पेरणी करता येईल ना. त्यामुळे मग आता पेरणीचे दिवस येतात. मग आता पेरणी करायला जायला रस्ताच नाही. एक तर चालत जाऊन येत नाहीत लोक, शेजारी पाजारी ज्यांनी रस्ता अडवलेला आहे ते लोक. मग आता जायचं कसं आम्ही? मग आता हे 2 महिन्यापासून समजा सांगितलंय आम्हाला हे तहसीलदार, हे तलाठी वगैरे, त्यांना आम्ही सांगून की माझा भाऊ पूर्ण त्यांच्याकडं 2-4 वेळेस गेलाय, पण त्यांनी काय अजून आम्हाला तारखेला दिसते ह्या तारखेला या, त्या तारखेला येऊ, पण अजून काही आले नाहीत. त्यामुळं आज आम्ही इथं आलो. या प्रकरणामध्ये हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी रस्ता तयार करून दिला होता, मात्र त्याचं अद्याप एक्झिक्युशन झालेलं नाही आहे आणि सदरील निकालाविरुद्ध माझ्याकडे अपील देखील दाखल केलेलं आहे समोरच्या शेतकऱ्यांनी. तर लवकरच आम्ही तर रस्त्याचे एक्झिक्युशन करणार आहोत. दोन्ही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो आहोत आणि जोपर्यंत आमच्याकडे मॅटर डिसाईड होईल तोपर्यंत ऍटलीस्ट सामंजस्याने रस्ता आपण चालू ठेवावा. पुढे केसचं होईल ते आपण बघूयात, पण मात्र आज रोजी रस्ता खुला करून द्यावं असं आवाहन मी समोरच्या शेतकऱ्यालाही केलेलं आहे. आणि जर आव्हानास त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमची यंत्रणा पाठवून रस्ता खुला करून देऊ. आणि जे शेतकरी समोर बसलेले आहेत त्यांचं उपोषण आज आम्ही उठवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना रस्ताही आम्ही खुला करून देण्याचा आज काहीतरी डिसिजन त्यामध्ये घेऊयात. सर, पेरणीचा दिवस आहे, सगळीकडे पेरण्या झाल्या, त्यांच्या पेरण्या बाकी आहेत, महत्वाचा विषय आहे, परंतु 2 महिन्यापासून प्रलंबित का होतं? विषय असा आहे की आपल्या सब डिव्हिजन मध्ये जवळपास 300 गावं आहेत आणि असंख्य केसेस इथं सुरू आहेत. तर आम्ही या गेल्या 2 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त रस्ते खुल्या करून देण्याचे आम्ही प्रयत्न केले, म्हणजे करून देत आहोत. उपलब्ध मॅनपॉवर असेल किंवा आमच्याकडे सध्या SIR ची देखील ऍक्टिव्हिटी जोरात सुरू आहे. तर यामध्ये वेळ काढून आम्ही जेवढे शक्य असेल तेवढे शेतकऱ्यांचे रस्ते सध्या खुले करून देत आहोत आणि शासनाची हीच भूमिका आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रस्ते देण्यात यावेत. जे कोण रस्ते अडवत असतील असे काही प्रकार आढळल्यास त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? आपण काय करतो, शासनाने आता रिसेंटली बरेचसे निर्णय घेतलेले आहेत जे शेतकऱ्यांच्या या वादाच्या संदर्भात खूप म्हणजे महत्वाचे निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय. जसं की त्यांचा फार्मर ID ब्लॉक करण्याचे विषय असतील किंवा पोलीस प्रोटेक्शन फीस आता माफ केलेली आहे, मोजणीची फीस माफ केलेली आहे रस्त्यांच्या संदर्भात. त्याचे खूप चांगले निर्णय आहेत
आणि आलेल्या निर्णयांचा आम्ही सध्या अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि याला शेतकरी बांधव देखील खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत. आज उपोषण सुटेल. आज उपोषण नक्की सुटेल. मी शेतकऱ्यांशी स्वतः बोलत आहेत आणि त्यांच्या वकिलांशी देखील मी बोललेलो आहोत आणि आमची यंत्रणा खाली प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून रस्ता कसा खुलवेल याचा आम्ही आज प्रयत्न करू.